नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सायली आपल्या सायलीज मॅथ्स कॉर्नरवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत करते. तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की इयत्ता 9वीचा गणित भाग 2चा त्रिकोणमिती या धड्यामधला आपण सराव संच 8.1 आपण अभ्यासला होता. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 8.2 त्रिकोणमिती धड्याचा सराव संच 8.2 याचा अभ्यास करणार आहोत. तर आपल्याला सराव संच 8.2 मध्ये पहिला आपल्याला एक सारणी दिलेली आहे. तर त्या सारणीच्या संदर्भात काय प्रश्न आहे तो बघूयात आपण. खालील सारणीत प्रत्येक स्तंभात एक गुणोत्तर दिले आहे. ते आपल्याला दिसतंय की प्रत्येक स्तंभामध्ये एकच गुणोत्तर दिलेला आहे. त्यावरून इतर दोन गुणोत्तरे काढा. आपल्याला दिलंय फक्त कॉस थीटा, ह्याच्यामध्ये कॉस थीटा दिलंय, पहिल्या स्तंभामध्ये साइन थीटा दिलंय, त्याच्यानंतर टॅन दिलंय, नंतर साइन कॉस, असे आपल्याला एकच गुणोत्तर दिले. त्याच्यातले राहिलेले दोन गुणोत्तर आपण काढायचे. तर ते कसं काढायचं, त्याच्यासाठी आपण एक त्रिकोण घेतलाय, काटकोन त्रिकोण ABC, आणि काटकोन त्रिकोणामध्ये कोण A चं जे माप आहे ते थीटा आहे आणि कोण B आहे काटकोन म्हणजे 90 अंश आहे. तर आपल्याला फक्त या आणि या माहितीवरून आपल्याला साइन आणि टॅन थीटा काढायचं. त्याच्यानंतर याच्यासाठी कॉस आणि टॅन. तर आपण बघूयात एक एक. पहिलं घेऊयात आपण. पहिल्यासाठी आपल्याला दिले कॉस थीटा. कॉस थीटा बरोबर 35/37. आता आपल्याला कालच्या आपण व्हिडिओमध्ये पाहिलं की कॉस थीटा काय असतो, कोणालगतची बाजू छेद कर्ण. तर आता थीटा आहे, मग थीटा कोण आपल्याला दिलेला आहे. तर या थीटा कोणासाठी कोणालगतची बाजू कोणती आहे, AB, आणि काय असतो कॉस थीटा छेद कर्ण असतो. मग आपल्याला कोणालगतची बाजू कोणती आहे, AB, बरोबर. मग ABचं माप किती दिले आपल्याला, कोणालगतची बाजू 35 छेद कर्ण 37. परत एकदा सांगते, लक्ष द्या. कॉस थीटा म्हणजे काय असतो, कोसाइन गुणोत्तर असं असतं की कोणालगतची बाजू छेद कर्ण. मग कोणालगतची बाजू कोणती आहे, AB, ती आहे, ती दिली आपल्याला 35, आणि कर्ण किती आहे 37. तर आता आपल्याला काय काढावं लागेल, आपल्याला काढायचे साइन थीटा. त्यासाठी आपण पायथागोरसचा प्रमेय वापरू आणि BC काढूया. काही इथं पायथागोरसच्या प्रमेयानुसार किंवा प्रमेयावरून, पायथागोरसचा प्रमेय काय आहे, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. मग काय असेल, AC चा वर्ग बरोबर AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग. मग आपल्याला AC किती दिलंय 37 चा वर्ग बरोबर AB किती आहे 35 चा वर्ग अधिक BC चा वर्ग. BC चा वर्ग काढण्यासाठी आपल्याला 35 चा वर्ग 37 च्या वर्गातून वजा करावा लागेल. मग काही 37 चा वर्ग वजा 35 चा वर्ग बरोबर BC चा वर्ग. 37 चा वर्ग किती येईल, 37 चा वर्ग आहे 1369 वजा 35 चा वर्ग आहे 1225 बरोबर BC चा वर्ग. बघा, 9 मधून 5 गेले राहिले 4, 6 मधून 2 गेले राहिले 4, 3 मधून 1 गेला राहिला, 3 मधून 2 गेले 1 राहिले, 1 मधून 1 गेला 0 वजा BC चा वर्ग. दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढून घ्या. आपल्याला मिळेल BC बरोबर 12. तुम्ही म्हणाला आता BC काढून काय फायदा, तर त्याचा फायदा आहे ना. काय फायदा आहे बघा, फायदा असा आहे की आता आपल्याला काढायचे साइन थीटा, बरोबर. मग साइन थीटाचं आपल्याला गुणोत्तर कसं असते माहिती आहे. साइन थीटा म्हणजे दिलेल्या कोनासमोरील बाजू छेद कर्ण. मग थीटाच्या समोरील बाजू कोणती आहे, BC, छेद कर्ण कोणता आहे AC. मग BCचं किती आलं आता गुणोत्तर आपण काढलं ते 12, आणि AC किती आहे 37. म्हणजे आपल्याला साइन थीटा किती मिळाला 12/37. लिहूयात आपण इथं 12/37. आता टॅन थीटा, टॅन थीटाचं काय आपण काल फॉर्म्युला बघितला. टॅन थीटा बरोबर साइन थीटा छेद कॉस थीटा. साइन थीटा किती आहे 12/37 छेद कॉस थीटा किती आहे 35/37. 37 कॅन्सल होईल.
आपल्याला येईल टॅन थिटा बरोबर 12/35. टॅन थिटा मिळेल आपल्याला 12/35. समजलं. त्याच्यानंतर आपल्याला दुसरं काय दिले बघा, साइन थिटा. साइन थिटा दिले, त्याच्यावर आपल्याला कॉस आणि टॅन काढायचे. तर बघा आपण काढूयात ते पण. याच पद्धतीनं सगळं काढायचं. त्याच्यामुळे काही असं अवघड असं काही नाही. बघा 2 नंबर घ्या, साइन थिटा. साइन थिटा बरोबर 11/61. आता साइन थिटा म्हणजे कोणा समोरील बाजू कोणती आहे, BC छेद कर्ण AC. मग आता आपल्याला काय दिले बघा, कोणा समोरील बाजू दिली 11 आणि कर्ण काय दिले 61. आता काढायचे काय आपल्याला, AB. परत पायथागोरसचा प्रमेय. पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय येईल, AC चा वर्ग बरोबर AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग. आता आपल्याला काढायचे काय, AB चा वर्ग, मग BC चा वर्ग याला वजा होईल. काय होईल, AC चा वर्ग वजा BC चा वर्ग बरोबर AB चा वर्ग. मग AC किती आहे 61. 61 चा वर्ग वजा 11 चा वर्ग बरोबर AB चा वर्ग. काय 61 चा वर्ग किती असेल, 3721 वजा 121. 11 चा वर्ग 121 बरोबर AB चा वर्ग. 3721 मधून 121 1 1 गेलं 0, 2 2 गेले 0, 7 मधून 1 गेले 6 आणि 3 3 बरोबर AB चा वर्ग. दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढून घेतलं तर आपल्याला मिळेल AB बरोबर 60. AB मिळालं 60. आता बघा, आता काय मिळालं आपल्याला, AB मिळालं 60. आता काढायचं की आपल्याला कॉस थिटा. मग काय, कॉस थिटा बरोबर कोणालगतची बाजू छेद कर्ण. कोणालगतची बाजूचं माप किती आहे 60, कर्ण किती आहे 61. म्हणजे आपल्याला इथं मिळालं 60/61. नंतर काढायचं टॅन थिटा. टॅन थिटा बरोबर सेम तसंच साइन थिटा छेद कॉस थिटा. मग साइन थिटा किती आहे 11/61 छेद कॉस थिटा आहे 60/61. 61 61 कॅन्सल होईल. आपल्याला टॅन थिटा बरोबर मिळेल 11/60. ते काय येईल, इथं येईल 11/60. समजलं. वाटलंच तर स्क्रीनशॉट घ्या जेणेकरून लक्षात राहील. याच पद्धतीनं सगळं सोडवायचं आहे. त्याच्यानंतर तिसरं सारणीतलं गणित सोडूयात आपण. तीन नंबर काय दिले बघा आपल्याला. 3 नंबरमध्ये फक्त आपल्याला टॅन थिटा दिले. काय, टॅन थिटा बरोबर 1. टॅन थिटा बरोबर 1. तर आता टॅनच्या कुठल्या अँगलची म्हणजे कुठल्या कोणाची किंमत 1 आहे. तर आपल्याला माहिती आहे टॅन 45 काय असेल, टॅन 45 अंश बरोबर 1 म्हणून थिटा बरोबर 45 अंश. तर आता आपल्याला काय काढावं लागेल, साइन आणि कॉस. तर साइन थिटा, थिटा किती आहे 45 अंश. मग काय असेल साइन 45. मग साइन 45 ची किंमत किती आहे, आपल्याकडे सारणी आहे त्याच्याप्रमाणे साइन 45 अंश बरोबर 1/2 आणि कॉस 45 अंश काय येईल, मग कॉस 45 अंश बरोबर 1/2. साइन 45 अंश कॉस 45 अंश किंमत एकच आहे 1/2. समजलं. त्याच्यानंतर 4 नंबरचा कॉलम बघूयात आपण. 4 नंबरच्या कॉलम मध्ये काय काढायचे बघा, एकदम सोपं आहे, अवघड असं काहीच नाही त्याच्यामध्ये. एकाच पद्धतीनं सगळं सोडवायचे. त्याच्यामध्ये काय दिले आपल्याला, साइन थिटा 1/2. 4 नंबर
साइन थिटा बरोबर 1/2. तर साईनच्या कुठल्या अँगलची किंमत 1/2 आहे? तर साईनच्या थिटा बरोबर 30 असेल तर त्याची किंमत 1/2 आहे. म्हणून आपण काय म्हणू शकतो? साइन 30 अंश बरोबर 1/2. म्हणून थिटा बरोबर किती मिळाला? 30 अंश. बरोबर. मग आता आपल्याला काय काढायचे? कॉस 30 अंश. कॉस 30 अंश बरोबर काय असेल? करणीमध्ये 3/2. तुम्ही म्हणाल मॅडम हे डायरेक्ट किमती कसं काय लिहिताय? त्याच्यासाठी एक सारणी आहे. त्या सारणीमध्ये तुम्हाला साइन 0, साइन 30 अंश, साइन 45 अंश, साइन 60 अंश, साइन 90 अंश असे तुम्हाला साइन, कॉस, टॅन, सेक, कोसेक, कॉट अशा सगळ्या किमती दिलेल्या आहेत. त्याच्यानुसार आपण ही किंमत डायरेक्ट घेतोय. त्याच्यानंतर आता काढायचं आपल्याला टॅन 30 अंश. मग टॅन 30 अंशसाठी काय आपलं सूत्र आहे? साइन 30 अंश छेद कॉस 30 अंश. साइन 30 अंशची किंमत किती आहे? 1/2 आणि कॉस 30 अंशची किती आहे? करणीमध्ये 3/2. 2 कॅन्सल होईल. आपल्याला काय मिळेल? टॅन 30 अंश बरोबर 1 करणीमध्ये 3. तर आता आपल्याला कॉस 30 अंश किती मिळालं? करणीमध्ये 3/2 आणि टॅन 30 अंश किती मिळालं? 1 करणीमध्ये 3. कळलं? आता पुढे बघूयात. आता आपल्याला काय दिले बघा? कॉस थिटा दिले 1 करणीमध्ये 3. ते घेऊयात आता आपण. 5 नंबरचा आहे. कॉस थिटा बरोबर 1 करणीमध्ये 3. कॉस थिटा बरोबर 1 करणीमध्ये 3. आता आपल्याला कॉस थिटा म्हणल्यानंतर 1 कोणा लगतची बाजू म्हणजे ए बी किती दिले? 1 दिले आणि छेदकर्ण किती आहे? करणीमध्ये 3. तर याच्यानुसार आपल्याला काय काढायचे? साइन आणि टॅन. कसं करणार? तसंच पायथागोरसच्या प्रमेयानुसार बीसीचा वर्ग बरोबर एसीचा वर्ग वजा ए बीचा वर्ग. मग एसीचा वर्ग म्हणजे करणीमध्ये 3चा वर्ग वजा ए बी म्हणजे काय? 1चा वर्ग बरोबर करणीमध्ये 3 आणि वर्ग कॅन्सल होईल. राहील फक्त 3 वजा 1चा वर्ग 1. 3 वजा 1 2 म्हणजे बीसीचा वर्ग बरोबर आपल्याला काय मिळालं? 2. मग 2 आणि बीसीचा वर्ग यांचं काही वर्गमूळ काढून घ्या. आपल्याला मिळेल बीसी बरोबर करणीमध्ये 2. बीसी किती आलं? करणीमध्ये 2. आता काय काढा? साइन काढा. काय असेल? साइन थिटा बरोबर कोना समोरील बाजू. थिटा कोना समोरील बाजू म्हणजे बीसी म्हणजेच काय? करणीमध्ये 2 छेद कर्ण किती आहे? करणीमध्ये 3. साइन थिटा थिटा कोना समोरील बाजू बीसी आणि बीसीची आपल्याला किंमत दिली करणीमध्ये 2 आणि कर्ण करणीमध्ये 3. आता असेल लिहून घ्या करणीमध्ये 2 छेद करणीमध्ये 3. आता टॅन थिटा बरोबर साइन थिटा करणीमध्ये 2 छेद करणीमध्ये 3 छेद कॉस थिटा काय आहे? 1 छेद करणीमध्ये 3. करणीमध्ये 3 किंमत त्याची 1 होईल. म्हणून टॅन थिटा बरोबर करणीमध्ये 2/1 म्हणजेच करणीमध्ये 2. ते आपण इथं लिहिणार आहात करणीमध्ये 2. कळत असेल तुम्हाला? एकसारखंच आहे. याच्यामध्ये अवघड असं काहीच नाही. एकच फॉर्मॅटमध्ये आहे. अशा पद्धतीने तुम्ही पायथागोरसचा प्रमेय आणि थिटाच्या नुसार किमती काढू शकता. तर तुमच्या होमवर्कसाठी तुम्ही कमेंटमध्ये उत्तरं देऊ शकता. पुढचे उत्तरं काय येतात. तर आता आपण बघतोय 6 नंबरचं. तर 6 नंबरमध्ये आपल्याला काय दिलंय? टॅन थिटाची किंमत दिली आपल्याला 21/20. तर आपल्याला साइन थिटा मिळेल 21/29 आणि आपल्याला कॉस थिटा मिळेल 20/29. हे तुम्ही करून पहा, तुम्हाला उत्तर तेच मिळेल. त्याच्यानंतर आपल्याला साइन थिटा येईल 8/17 आणि कॉस थिटा काय येईल? कॉस थिटा येईल 15/17. त्याच्यानंतर आपल्याला दिले साइन थिटा
तर साइन थिटा दिल्यानंतर आपल्याला कॉस थिटा काढावं लागेल. कॉस थिटा येईल आपल्याला 4/5 आणि याच्यावरून आपल्याला टॅन थिटा काय मिळेल 3/4. आता आपल्याला दिले टॅन थिटा. हे आता जसं पायथागोरसनं काढले सेम त्याच पद्धतीनं सोडवायचे. त्याच्यानंतर आपल्याला शेवटी दिले टॅन थिटा. तर टॅन थिटावरून साइन थिटा आपल्याला मिळेल 1/3 आणि कॉस थिटा आपल्याला मिळेल 2/2/3. आता जसं आपण 2, 3 सोडवले नाही पण बाकी सगळे आपण सोडवले सेम हाच काटकोन त्रिकोण आणि ह्याच पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण हे सगळे उत्तरं काढलेले आहेत. तर आता आपण पुढचा प्रश्न बघूयात. स्क्रीनशॉट घ्या या उत्तराचा. ठीक आहे, चला आता आपण प्रश्न दुसरा बघूयात. प्रश्न दुसऱ्यामध्ये आपल्याला काही वेगळ्या पद्धतीनं काही वेगळ्या सूत्रांचा उपयोग करून आपल्याला सोडवायचं आहे. प्रश्न दुसरा आहे किमती काढा. किमती काढामध्ये आपल्याला दिलंय त्याच्यामध्ये पहिला दिलाय 5 साइन 30° अधिक 3 टॅन 45°. कसं काढणार आहे बघा. इथं आपण थोडक्यात किमती लिहून घेऊ. साइन 30° बरोबर 1/2 साइन 60° करणीमध्ये 3/2 कॉस 30° करणीमध्ये 3/2 कॉस 60° 1/2 टॅन 45° 1. बघा काय दिले आपल्याला 5 गुणुले साइन 30° किती आहे 1/2 अधिक 3 गुणुले टॅन 45 किती आहे 1. उत्तर काय येईल 5/2 अधिक 3. आता ही अपूर्णांकाची बेरीज आहे. एकदम सोपं आहे. तिरकस गुणाकार करा. 3च्या खाली काय नाही म्हणजे 1 आहे. 5 गुणुले 1 अधिक 2 गुणुले 3/2 5 1 5 अधिक 3 6/2 5 आणि 6 किती होईल 11/2. म्हणजे आपलं उत्तर काय असेल 5 साइन 30° अधिक 3 टॅन 45° बरोबर 11/2. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न दुसरा काय दिलाय घेऊयात आपण इथंच. प्रश्न दुसरा असा दिलाय 4/5 टॅन वर्ग 60° अधिक 3 साइन वर्ग 60°. किमती आपल्या समोर आहेत. आपण टॅन 60ची किंमत लिहिलेली नाही. टॅन 60ची किंमत आहे टॅन 60° करणीमध्ये 3. सोडवा. 4/5 गुणुले टॅन 60 म्हणजे किती करणीमध्ये 3 करणीमध्ये 3चा वर्ग आहे कारण टॅन वर्ग 60° आहे म्हणजे टॅन 60 किती आहे करणीमध्ये 3. ते करणीमध्ये 3 ठेवा आणि त्याचा वर्ग करा अधिक 3 गुणुले साइन 60° साइन 60 किती आहे करणीमध्ये 3/2चा वर्ग बरोबर 4/5 गुणुले करणी आणि वर्ग कॅन्सल होईल. राहील किती 3 अधिक 3 गुणुले तर पण करणी आणि वर्ग कॅन्सल होईल. राहील 3/2चा वर्ग 4 बरोबर 3 चौक 12/5 अधिक 3 त्रिक 9/4. तिरकस गुणाकार 12 चौक 36 5 9 45 5 चौक 20 बरोबर 5 आणि 6 11 हाचा आला 1 4 आणि 5 आणि 3 8 81/20. 4 चौकोन 12/5 अधिक 3 त्रिक 9 12 चौक 36 अधिक 9 5 45. सॉरी 12 चौक 48. सॉरी माझी मिस्टेक झाली. 12 चौक 48 अधिक 9 5 45 8 आणि 5 13ला 3 हातचाला 1 4 आणि 4 8 आणि 1 9. म्हणजे आपलं उत्तर काय आले सॉरी
घाईमध्ये बेरीज चुकली माझी, सॉरी गुणाकार. काय असेल 4/5 अधिक टॅन वर्ग 60° अधिक 3 साइन वर्ग 60°. आपल्याला उत्तर काय मिळालं 93/20. एकदम सोपा आहे. फक्त हा जो चार्ट आपण घेतलाय हा चार्ट आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. याच्यानुसार आपल्याला इकडचे सगळे प्रश्न सुटतात. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न काय दिलाय बघा. प्रश्न क्रमांक 4. प्रश्न 2 साइन 30° 2 साइन 30° अधिक कॉस 0° अधिक 3 साइन 90°. आता तुम्ही म्हणाल कॉस 0 दिला नाही. कॉस 0 किती असतं 1 असतं. कॉस 0° बरोबर 1 आणि साइन 90° बरोबर पण 1च असतं. सोडवा. 2 गुणिले साइन 30 1/2 अधिक कॉस 0 1 अधिक 3 गुणिले साइन 90 किती असतं 1 असतं. 1 2 2 कॅन्सल होईल. 1 अधिक 1 अधिक 3 1 अधिक 1 अधिक 3 म्हणजेच किती होईल 5. किती सोपं आहे. पुढचा प्रश्न 4. फक्त हा चार्ट पाठ असेल उत्तर येऊन जाईल. टॅन 60° छेद साइन 60° अधिक कॉस 60°. तुमच्याकडे किमती आहेत समोर ठेवा. टॅन 60° करणीमध्ये 3 छेद साइन 60° करणीमध्ये 3/2 अधिक कॉस 60° 1/2. कसं सोडवणार याला. त्याचा छेद समान आहे म्हणजे अंशांची काय असेल फक्त बेरीज असेल. म्हणजे करणीमध्ये 3 छेद करणीमध्ये 3/3 अधिक 1/2. आता हे 2 कसं आहे भागाकारात आहे. याला आपण अंशाकडे पाठवूया. ते कसं होईल गुणाकारात. 2 करणीमध्ये 3 छेद करणीमध्ये 3 अधिक 1. इतकं सोपं आहे. फक्त हा चार्ट तोंडपाठ झाला तुम्हाला एकदा की तुम्हाला असे छोटे छोटे प्रश्न 1-2 मार्काचे अगदी सहज सोडवता येतात.